यशम सर आपणा सर्वांचे स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर सीटीईटी, टीईटी, टीएआयटी, पोलीस, तलाठी, क्लर्क या परीक्षेची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास राहणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण या सर्व परीक्षेमध्ये मराठी व्याकरणचे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तरच स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? या ठिकाणी तारा हा शब्द अधोरेखित केलेला आहे। तर वेळ चालू आहे तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए, विशेष नाम। आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द आहे तारा। तारा हे नाम विशेष नाम आहे। प्रश्न क्रमांक 2, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर मित्रांनो, पुढील पर्याय दिले आहेत त्या पर्यायापैकी पर्याय शोधून लिहायचा आहे। पर्याय दिले आहेत ए, मूलध्वनी, पर्याय बी, विशेष संयुक्त व्यंजन, पर्याय सी, महाप्राण व्यंजन, पर्याय डी, अर्ध स्वर व्यंजन। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत विशेष संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो। प्रश्न क्रमांक 3, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे? मित्रांनो, हा प्रश्न नीट आणि काळजीपूर्वक वाचा, तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळेल। तर पर्याय दिलेत ए, 50 वर्ण, बी, 47 वर्ण, पर्याय सी, 48 वर्ण, पर्याय डी, 52 वर्ण। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, मूळ मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्णांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 4, सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा। तर या ठिकाणी पर्याय दिले आहेत ए, षष्ठी, पर्याय बी, द्वितीया, पर्याय सी, चतुर्थी, पर्याय डी, यापैकी नाही। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी, सचिनने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती या पर्यायामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 5, आपण स्वतः 2 शब्द बोला अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? या वाक्यामध्ये आपण हा शब्द अधोरेखित केला आहे। तर पर्याय दिलेत ए, प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय बी, पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय सी, दर्शक सर्वनाम, पर्याय डी, आत्मवाचक सर्वनाम। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, आपण स्वतः 2 शब्द बोला। या ठिकाणी आपण अधोरेखित केलेला शब्द हे पुरुषवाचक सर्वनाम आहे। प्रश्न क्रमांक 6, मुलगा या शब्दाचे बहुवचन कोणते? पर्याय दिलेत ए, मुली, पर्याय बी, मुले, पर्याय सी, मुलगा, पर्याय डी, मुलांना। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, मुलगा या शब्दाचे बहुवचन मुले होतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।
प्रश्न क्रमांक 7. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय? पर्याय दिलेत: ए उभयान्वयी अव्यय, पर्याय बी क्रियापद, पर्याय सी शब्दयोगी अव्यय, पर्याय डी क्रियाविशेषण. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. प्रश्न क्रमांक 8. तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ कोणता? पर्याय दिलेत: ए रीती भूतकाळ, पर्याय बी पूर्ण भूतकाळ, पर्याय सी चालू वर्तमान काळ, पर्याय डी रीती वर्तमान काळ. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. तो नेहमीच भांडण करतो या वाक्यामध्ये रीती वर्तमान काळ आहे. प्रश्न क्रमांक 9. पैठणी या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. पर्याय दिलेत: ए सर्वनामिक विशेषण अव्यय, पर्याय बी साधित विशेषण, पर्याय डी धातू साधित विशेषण, पर्याय डी नाम साधित विशेषण. या 4 पर्यायापैकी पर्याय शोधायचा आहे. तर वेळ झाली तुमची आता. अचूक पर्याय आहे डी. पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार म्हणजेच नाम साधित विशेषण होय. प्रश्न क्रमांक 10. ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? तर पर्याय दिलेत: ए अविकारी शब्द, पर्याय बी विकारी शब्द, पर्याय सी बदलणारे शब्द, पर्याय डी अचल शब्द. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी विकारी शब्द. ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर पर्याय दिलेत: ए व्यतिरेकवाचक, पर्याय बी गतिवाचक, पर्याय सी तुलनावाचक, पर्याय डी कालवाचक. तर मित्रांनो वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा हे तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12. अबब किती मोठा साप आहे यातील अबब काय आहे? पर्याय ए केवल प्रयोगी अव्यय, पर्याय बी उभयान्वयी अव्यय, पर्याय सी क्रियाविशेषण अव्यय, पर्याय डी क्रियापद. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए अबब किती मोठा साप आहे यातील अबब हे केवल प्रयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 13. पिकलेला आंबा गोड लागतो अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. या वाक्यामध्ये पिकलेला हा अधोरेखित केलेला शब्द आहे. तर पर्याय दिलेत: ए नामसाधित, पर्याय बी धातू साधित, पर्याय सी अव्यय साधित, पर्याय डी यापैकी नाही. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी धातू साधित. पिकलेला आंबा गोड लागतो या ठिकाणी अधोरेखित
धातुच्छेद साधित हा विशेषणाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 14. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? पर्याय दिलेत. ए. बाबा आमटे, पर्याय बी. रवींद्रनाथ टागोर, पर्याय सी. वि. स. खांडेकर, पर्याय डी. कवी कालिदास. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह बाबा आमटे यांचा आहे. प्रश्न क्रमांक 15. इप्सित साधने या वाक्प्रचाराचा अर्थ योग्य कोणता होईल? पर्याय दिलेत. ए. उपाशी राहणे, पर्याय बी. इच्छिलेले साधने, पर्याय सी. उदासीन होणे, पर्याय डी. यापैकी नाही. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. इप्सित साधने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ इच्छिलेले साधने हा होतो. प्रश्न क्रमांक 16. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? पर्याय दिलेत. ए. शब्द, पर्याय बी. वर्ण, पर्याय सी. अक्षर, पर्याय डी. व्यंजन. तर मित्रांनो वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. वर्ण. मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय दिले. ए. करुणा, पर्याय बी. बेफाम, पर्याय सी. पोरका, पर्याय डी. कृपा. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. अनाथ या शब्दाचा खालीलपैकी पोरका हा समानार्थी शब्द होतो. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवितो? पर्याय दिलेत. ए. मंद, पर्याय बी. उष्ण, पर्याय सी. गरम, पर्याय डी. उत्साह. तर वेळ चालू तुमची आता. पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. मंद हा शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19. उचललेली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. पर्याय ए. मन मानेल तसे बोलणे, पर्याय बी. उद्धटपणे वागणे, पर्याय सी. जिभेची चव पुरविणे, पर्याय डी. यापैकी नाही. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ होतो मन मानेल तसे बोलणे. प्रश्न क्रमांक 20. अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? पर्याय दिलेत. ए. तमिळ, पर्याय बी. कानडी, पर्याय सी. गुजराती, पर्याय डी. हिंदी. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण CTET, TET,
CIT, पोलीस, क्लार्क, तलाठी अशा सर्व परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले होते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तरच स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ रोज मिळवत राहा. धन्यवाद.